लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याची धक्कादायक कारवाई केली आहे। प्रलंबित प्लॉट वाटपाचा प्रस्ताव पुढे पाठवण्याकरिता लाचेची मागणी केल्याचा आरोप असून या कारवाईमुळे जलसंपदा विभागात मोठी खळबळ उडाली आहे। वाशिम जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत चव्हाण यांना 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कोलखेड या पुनर्वसित गावातील प्रलंबित प्लॉट वाटपचा प्रस्ताव पुढे पाठवण्याकरिता संबंधित शेतकऱ्याकडे सुरुवातीला 30,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती। या प्रकरणी शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। त्यानंतर अधिकाऱ्यांनी मागणीची पडताळणी केली असता लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा करण्यात आला। त्यानंतर 30,000 रुपयांवरनं 20,000 रुपयांमध्ये तडजोड झाल्याचे समोर आले। त्यातील पहिला हप्ता म्हणून 5,000 रुपये स्वीकारताना एसीपीच्या पथकाने सापळा रचून कार्यकारी अभियंत्याला रंगेहात पकडले। या कारवाईनंतर जलसंपदा विभागात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे। या तपासात आणखी कोणती माहिती समोर येते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वाशिममध्ये झालेल्या या एसीबीच्या कारवाईमुळे शासकीय विभागांमध्ये पुन्हा एकदा पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराविरोधात कारवाईचा मुद्दा चर्चेत आला आहे।